लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, हे आहे लोक जागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा। भूतांच्या गाठीभेटी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मागच्या भागात आपण भूतांची जत्रा जी गोव्यात भरते त्याविषयी माहिती पाहिली आणि त्या माहितीमध्ये एक देवचार हा शब्द आला होता। हा जो देवचार शब्द आहे तो विशिष्ट प्रकारच्या आत्म्यासाठी वापरला जातो। हा कोकणामध्ये आहे आणि गोव्यामध्ये सुद्धा, दोन्ही ठिकाणी हा शब्द वापरात आहे। फक्त दोन्हीकडल्या संकल्पना ज्या या शब्दाशी संबंधित आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत आणि थोडे वेगळे शब्द वापरण्यात येतात। जसं आता कोकणामध्ये देवचार शब्द आहे, त्याला देवचारच म्हणतात आणि त्याचा उद्देश असा असतो की बा देवाचे काही आचार राहून गेलेले असतील तर अशा काही व्यक्ती ज्यांना पवित्र आत्मे सुद्धा म्हणतात किंवा आपले पूर्वज असतील त्यांना देवचार असं म्हणतात आणि ते आपलं रक्षण करतात। आपल्याला काही अडीअडचणी असल्या तर मार्गदर्शन करतात, आपण रस्ता विसरलो तर रस्ता दाखवतात, पण ते जेव्हा रस्ता दाखवतात तेव्हा आपण मागे वळून पाहायचं नाही। अशा प्रकारच्या देवचाराची एक संकल्पना कोकणात आहे, तशीच गोव्यात सुद्धा आहे, पण गोव्यात त्याला राखणदार म्हणतात। गेल्या वर्षी मी गोव्यामध्ये तिथल्या ज्या कुतूहल किंवा गूढ अशा काही समजुती आहेत कुतूहल मिश्रित, त्या समजुतीवर आधारित एक चर्चासत्र होतं। त्या चर्चासत्राच्या समारोपाचा पाहुणा म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो। तिथे एक मायथॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे, गोवा विद्यापीठ आणि गोवा सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय यांच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित केला होता। तेव्हा गड्यांची जत्रा या शीर्षकाचा एक शोध निबंध त्या ठिकाणी सादर केला होता आणि त्या शोध निबंधावर आधारित मागचा भाग आपण पाहिला। हा संपूर्ण जो निबंध आहे तो मिथक साहित्य आणि संस्कृती या माझ्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे। आता हे पुस्तक गेल्या वर्षी लोकायत प्रकाशन जे आहे साताऱ्याचं त्यांनी प्रकाशित केलं, राकेश साळुंके यांनी। तर त्यामध्ये जी माहिती होती ती थोडक्यात या ठिकाणी मी वाचून दाखवली होती। आजही अशाच तऱ्हेने ही माहिती मी वाचून यासाठी दाखवतो की त्यात काही चुका राहू नये। आता देवचार ही संकल्पना आहे, म्हणजे देवचार नावाचं काही व्यक्ती म्हणा की शक्ती किंवा काही वस्तू किंवा एखादा घटक असा प्रत्यक्षात नसतो, पण तो लोकमानसामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे। तर गड्यांची जत्रा जी असते, ज्याला भूताची जत्रा आपण म्हटलं होतं, तिच्यामध्ये देवचाराचं अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि देवचाराच्या विषयी आदर व्यक्त करण्याकरताच हा उत्सव साजरा होतो, ज्याला गडे उत्सव म्हणतात। आणि गडे हा जो शब्द आहे त्याबद्दल आपण मागे माहिती पाहिली होती की काही देवता आणि काही आत्मे ज्यांच्यात संचार पावतात, त्यांचा संचार होतो, अशा काही गावातल्या निवडक व्यक्तींना आपण गडे म्हटलेलं आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते, त्या धुळवडीला अशा तऱ्हेचा गडे उत्सव साजरा होतो गोव्यामध्ये आणि साधारणतः 3 दिवस तो चालतो आणि त्या 3 दिवसामध्ये देवचार त्या गड्यांना कुठेतरी लपवून ठेवतो, अशा प्रकारची एक भावना, श्रद्धा म्हणा की धारणा त्या ठिकाणी आहे। आणि मग काही गड्यांना शोधण्याकरता लोक जातात आणि काही गडे स्मशानात सापडतात, काही झाडावर, तर काही शिवाच्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये कोपऱ्यात कुठेतरी असतात आणि त्यांच्यावर मग पाणी शिंपडलं जातं, त्यांच्या तोंडात पाण्याचे काही थेंब टाकले जातात आणि त्यामुळे ते शुद्ध होतात, म्हणजे मुक्त होतात असा एक समज आहे। तर ह्या सगळ्या प्रक्रियेमागे देवचार ही संकल्पना आहे। तर ह्या देवचाराबद्दलची जी तिथली धारणा आहे ती अशी आहे की आपल्याकडून जाणता अजाणता काही चुका झाल्या किंवा देवचाराच्या अनुष्ठानात कुठे दुर्लक्ष झालं। देवचार म्हणजे आपले पूर्वज आणि त्यांचं अनुष्ठान आपल्याला करायचं असतं, त्यात काही चुका झाल्या तर विशिष्ट दिवशी देवचार हा गडे बनलेल्या माणसाला लपून ठेवतो आणि त्याची क्षमा मागितल्यानंतर त्या माणसाला तो परत करतो, अशी धारणा आहे। या धारणेवर आधारलेले काही विधी या उत्सवात केले जातात। कुणाच्याही सहाय्याशिवाय जळणाऱ्या मशाली, साळ आणि पेडणे
या गावात चालत जातात असं म्हटलं जातं. यावेळेस वाद्यांच्या ध्वनींच्या पार्श्वभूमीवर गीते गायली जातात. त्यांना गड्या रामायण म्हणतात. परमेश्वरावरील अनन्य श्रद्धा आणि भगवत भक्तीची परंपरा कायम ठेवण्याकरता देह नसतानाही देवचाराचा आत्मा जागृत असतो अशी लोकश्रद्धा कोकणाप्रमाणेच गोव्यात. तर ह्या आत्म्याला गिर्हा म्हणून कोकणात त्याला संबोधलं जातं. देवतांचा आचार धर्म कायम ठेवणारा या अर्थाचा देवचार हा शब्द तयार झाला आहे आणि तो भरकटलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो असं म्हणतात. कधीकधी मानवाच्या तर कधी सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात तो दर्शन देतो असेही इथले लोक मानतात. गोव्यात राखणदार ही संकल्पना अतिशय प्रभावी आहे आणि हा राखणदार शब्द कोकणात नाही आहे, फक्त गोव्यातच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोव्याशिवाय इतर ठिकाणी क्षेत्रपाळ म्हणून ज्यांना मानतात त्याच्याशी ती जवळीक साधणारी अशी संकल्पना आहे. क्षेत्रपाळ या संकल्पनेवर आपण पाहू माहिती केव्हा तरी, पण क्षेत्रपाळ हा शब्द जो आहे तो या अर्थाचा आहे की आपल्या शेतीचं रक्षण करणारा. आपण त्याला सोकारी म्हणतो, वऱ्हाडात त्याला सोकारी म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला वॉचमन म्हणता येईल. आणि अशा तऱ्हेचा तो राखणदार आहे, शेतीचं रक्षण करणारा. क्षेत्र या शब्दाचा अर्थ परिसर असाही होतो, विशिष्ट प्रदेश असाही होतो. त्या प्रदेशाचं रक्षण करणारे जे वीर योद्धे असतात त्यांना क्षेत्रपाळ हा शब्द वापरण्यात येत असे. आणि त्यांचा मृत्यू काही कारण झाला, म्हणजे शत्रूच्या विरोधात लढताना त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मूर्ती किंवा वीरगळ हा एक शब्द आहे. वीरगळ म्हणजे वीराची शिळा, वीराक्कल हा कानडी शब्द आहे. कल म्हणजे शिळा, वीराची शिळा. अशा प्रकारच्या शिळा निर्माण करून त्यांचं स्मारक उभारण्यात येत असे. युरोपमध्ये सुद्धा आणि इतरही देशामध्ये, युरोपच नाही तर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा अशा तऱ्हेने आपल्या पूर्वजांच्या स्मारकाची शिळा उभारण्याची प्रथा होती आणि त्याला स्टिली असं म्हणत असत. तर अशा प्रकारच्या स्टिली हा जगभर आढळतात. आपल्या भारतात सुद्धा जे ख्रिश्चन लोक होते त्यांच्या चर्चेसमध्ये सुद्धा अशा स्टिली आढळतात. तर आपल्याकडे त्याला वीरगळ म्हणतात. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वीरगळ आहेत आणि ते लढताना मृत्युमुखी पावले म्हणून ते स्वर्गात कसे जातात आणि मग स्वर्गात त्याला न्यायला अप्सरा येतात आणि मग शेवटी शिवाचे जे पूजक असतील तर शिव शरणी लीन होतात आणि मग चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अबाधित असते. अशा प्रकारचे शिल्पांकन वर चंद्र आणि सूर्य दाखवून केलं जातं. अशा प्रकारचे वीरगळ कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आहे, महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि महाराष्ट्रातल्या विशिष्ट प्रदेशामध्ये म्हणजे सोलापूर जिल्हा, कर्नाटकाला लागून असलेले जेवढे जिल्हे आहेत, कोल्हापूर असो, सोलापूर असो की आणखी कोकणाचा काही भाग जो असो, त्या ठिकाणी वीरगळ आपल्याला आढळतात. तर ही प्रथा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आहे. तर क्षेत्रपाळांची अशी शिळा उभारून त्याची पूजा करण्याच्या ज्या प्रथा परंपरा आहे त्यातून मग दैवतांची निर्मिती झाली. क्षेत्रपाळ हे दैवत कसं झालं, अशा तऱ्हेने लोकांनी त्यांची प्रार्थना केली, पूजा केली आणि मग काही भजनं म्हटली गेली. तर हा जो क्षेत्रपाळ आहे आणि तो राखणदार आहे गोव्यातला, यामध्ये बरंचसं साम्य आपल्याला दिसतं. तर कोकणात त्याला ग्रामदेवता म्हणून पूजलं जातं. शिवपरिवारातील भैरव श्रेणीच्या देवतामध्ये क्षेत्रपाळांचा समावेश होतो. ऋग्वेदामध्ये क्षेत्रस्य पती या शब्दाने त्याला संबोधला, म्हणजे अगदी 5000 वर्षापासूनचा इतिहास या शब्दाचा उपलब्ध आहे. वैदिक आर्य आपल्या पशुपालक भटक्या अवस्थेमधून कृषी अवस्थेत गेले, त्या काळात क्षेत्रपाळ दैवतांची निर्मिती झाली असं मानलं जातं. या उलट वैदिक आर्यांच्या येण्यापासून आधीपासूनच भारतात क्षेत्रपाळ दैवतांची उपासना प्रचलित होती असं काही अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे निवड वैदिकांच्या येण्यापासून ती प्रथा निर्माण झाली असं नाही. तर वेदामध्ये वैदिक ऋषी तू आमचा हितकर्ता हो आणि आमच्या गायी आणि घोड्यांचं रक्षण कर अशी प्रार्थना करताना आढळतात. म्हणजे त्यांच्यापैकी जे अशा तऱ्हेने रक्षक जे होते, आता रक्षकपासून राक्षस शब्द तयार झाला. मुळात राक्षस हा धातू मूळ आहे, त्यापासून राक्षस शब्द तयार झाला. राक्षस म्हणजे रक्षण करणारा, तो सुद्धा एक प्रकारचा क्षेत्रपाळ आहे. त्यालाच आपण पुढे रक्षक म्हणतो. सीमा रक्षक दल, तटरक्षक दल. शेतीमध्ये नांगर चालवण्याआधी आणि पेरणी करण्यापूर्वी क्षेत्रपाळ दैवतांना बळी अर्पण करून त्यांना प्रसन्न करण्याची परंपरा शेतकऱ्यांमध्ये आजही प्रचलित आहे. कोकणात त्यांना खेत्री या शब्दाने संबोधलं जातं. खेतोबा नावाचा एक क्षेत्रपाळ कोकणात अजूनही पूजला जातो. रवळनाथ या प्रदेशातील मुख्य क्षेत्रपाळ मानला जातो. कोकण आणि गोवा दोन्ही प्रदेशामध्ये दोन्ही ठिकाणी रवळनाथ अतिशय लोकप्रिय आहे.
आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आजरा जे गाव आहे त्या ठिकाणी रवळनाथाची उपासना सुरू झाली असं मानलं जातं. तिथून ती कोकणात गेली असं अभ्यासक मानतात. तर अशा तऱ्हेने राजस्थान आणि गुजरातमध्ये त्यांना खेतरपाल किंवा खेडा या शब्दानेही संबोधलं जातं. या शब्दामधून हे कृषीदैवत असल्याचं स्पष्ट होतं. राखणदार हा शब्द याच अर्थाचा आहे. म्हणजे आपण ज्या देवचाराला राखणदार म्हटलं गेलं आहे गोव्यामध्ये, तो राखणदार अशा तऱ्हेने क्षेत्रपाळ या संकल्पनेतून सिद्ध झाला. कोकण आणि गोवा ह्या दोन्ही ठिकाणी रवळनाथाचीही उपासना होते आणि राखणदार म्हणून स्वतंत्रपणे देवचाराची उपासना होते. अशा तऱ्हेने देवचाराच्या उपासनेचा जो परिणाम झाला की त्याचं दैवतात रूपांतर झालं. गोव्यात मी 2019 मध्ये साहित्य अकादमी आणि ज्या संस्थांचा मी आधी उल्लेख केला, मेधकांवर काम करणारी इथली संस्था आणि गोवा सरकार आणि साहित्य अकादमी, अशा 3 संस्थांमधून जे एक चर्चासत्र घेतलं गेलं होतं, त्यात शक्तीपीठ किंवा शक्ती देवता ज्या आहेत त्यांच्या क्षेत्रफळावर चर्चा होती. त्या चर्चेच्या वेळेस मग काही लोक त्या ठिकाणी आले होते. तर त्यात रवळनाथांची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. तर रवळनाथाची कुळं नावाची एक संकल्पना गोव्यामध्ये प्रचलित आहे. या कुळांना त्या ठिकाणी भूतपिशाच म्हणून संबोधलं जातं आणि त्यांच्यामध्ये काही शक्ती असते असं म्हटलं आहे. भालचंद्र आकलेकर हे कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक आहे. या शीर्षकाचं त्यांचं पुस्तक सुद्धा आहे. त्यांनी कोकणातील भूतांच्या विषयी ज्या धारणा प्रचलित आहेत त्यावर लिहिलं आहे. त्यांनी भूतांचे 16 प्रकार सांगितले आहे. तर त्यात वेताळ, समंद, ब्रह्मग्रह, देवचार, मुंजा, खवीस, गिर्रा, झोटिंग, वीर, चेडा, म्हसोबा, लाव आणि लावसट, डखिण, जखीण, अलवंत त्याला म्हटलंय, हडळ, सटवाई आणि कबंद, अशा तऱ्हेच्या 16 भूतांचे प्रकार जे सांगितलेले आहेत भालचंद्र आकलेकरांनी आपल्या ग्रंथामध्ये, त्याविषयी सुद्धा माहिती आपण पुढल्या काही भागात पाहू. तर भूत आणि पिशाच या श्रेणीमध्ये ज्यांचा समावेश होतो अशा ह्या देवता स्वतंत्रपणे पूजनीय आहे. त्यांचे उपासना संप्रदाय सुद्धा आहे. त्यावर साहित्य निर्मिती सुद्धा झालेली आहे आणि देवचाराचा समावेश या ठिकाणी भूतांच्या श्रेणीमध्ये केला गेला. तो देवता सुद्धा आता गोव्यामध्ये पूजनीय आहे. पिंपळाच्या झाडाखाली त्याचा दगड असतो, त्याला त्या ठिकाणी मांसाचा नैवेद्य दिला जातो आणि दारू, कारण त्याला रात्रभर जागायचं असते, फिरायचं असते आणि त्यामुळे मग त्याला दारू पिणं आवश्यक आहे, मटण खाणं आवश्यक आहे. आणि पूर्वीपासून जे देवचाराची पूजा करणारे लोक होते ते देवचाराला पूर्वज मानलं गेलं असल्यामुळे आपले पूर्वज मांसाहारी होते म्हणून त्यालाही मांसाहार दिला जातो. आपण यापूर्वी पाहिलं होतं की मांसाहारी लोकांसाठी पिशाच हा शब्द वापरला गेला. पिष्टम मांसम अष्टाती पिशाचा, अशा तऱ्हेने मांसाहारी लोकांचा हा एक पूर्वज या ठिकाणी भूत म्हणून मानला जातो. अशा भूत पिशाच्या बद्दलच्या काही समजुती ज्या आहेत, तर वेताळ, वीर, म्हसोबा, जखेण, सटवाई या देवतांचे स्वतंत्र संप्रदाय आहेत. आणि कोकणात वेताळ किंवा बेताल नावाचं क्षेत्रपाळ दैवत सुद्धा पूजलं जातं. त्याचाही समावेश भूत पिशाच्या मध्ये होतो. अनेक ठिकाणी त्याला वेतोबा म्हणतात. या क्षेत्रपाळ देवताविषयी अद्भुत, भयकारक आणि नकारात्मक माहिती प्रस्तुत करण्यामागे त्यांच्या उपासकाबद्दल तिरस्काराची भावना असू शकते. ज्या क्षेत्रपाळांना तथाकथित उच्चवर्गीयांनी स्वीकारले त्यांचे उन्नयन समाजात झाले. क्षेत्रपाळ खंडोबाच्या विषयी प्रचलित धारणेवरून ही गोष्ट स्पष्ट होते. देवचार या क्षेत्रपाळाविषयी गोव्याच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक माननीय विनायक खेडेकर यांनी दिलेली माहिती आपण पाहूया. ते असं म्हणतात, देवचार ही एक लोकविश्वासाने निर्माण केलेली अतिमानवी शक्ती आहे. लोकमानसात जिने अढळ स्थान प्राप्त केले आहे अशी ही एक निराकार शक्ती आहे. काणकोण हे गोव्यातले एक गाव, या भागात नास नावाचा एक संस्कृत शब्द तिच्यासाठी वापरला जातो. तिथे कुणी त्याच्यासाठी देवचार शब्द वापरत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने एक संस्कृत शब्द सुद्धा देवचारासाठी आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी ईश्वर हा शब्द लावून कोंडेश्वर, साखळेश्वर असं त्याचं केलेलं उन्नयन आधुनिक काळातील आहे. म्हणजे अशा तऱ्हेने देवचाराला तिथे दैवताचं स्थान प्राप्त झालेलं आहे. देवचारावर गोव्यामध्ये राखणदार शब्द वापरला आपण यावर पाहिलं. त्यातून त्याच्याविषयी आदरयुक्त भय आणि अद्भुतता जनमानसात निर्माण झाली आहे. त्यासाठी गड्याची जत्रा हा उत्सव साजरा होतो आणि त्यात गोव्याला देवचाराचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. पुढच्या भागात आपण आणखी एका प्रकाराबद्दल वेगळी माहिती पाहू. तर ती माहिती अशी आहे की त्या ठिकाणी आणखी एक यात्रा, देवचार आपला पूर्वज आहे, तशीच बसट देवी ही सुद्धा आपली पूर्वज आहे, पण तिची सुद्धा एक यात्रा असते.
त्या यात्रेबद्दलची आपण पुढच्या वेळेस माहीत पाहू. तर आता या ठिकाणी थांबायला करते. धन्यवाद. ये आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. एक नया इतिहास लिखेंगे.